काल मोदीजीने या भारत देशाचा प्रत्येक नागरिक हा त्यांचा परिवार आहे, मोदीजींचा परिवार आहे अशी भावना व्यक्त केली आणि त्यानुसार देशभरामधून प्रत्येकाने आपल्या आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तो भारतीय जनता पक्षाचा असो किंवा नसो, मैं भी मोदी जी के परिवार का हिस्सा हूं अशा पद्धतीचं टॅगलाईन आपल्या आपल्या अकाउंटच्या बाहेर लिहायला सुरू केलं। आता त्याच्यावर टीका करत असताना संजय राजाराम राऊत यांनी मोदीजींना अशा पद्धतीचा अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। विसरतात की 2014 पर्यंत किंवा 2019 पर्यंत तेही मोदीजींचे परिवार म्हणून सगळ्या पद्धतीचा फायदा घेतलेला आहे। 2014 ते 19 मध्ये असलेली सत्ता असो, 18 खासदार जे 14 आणि 19 ला निवडून आले ते पण मोदीजींच्या परिवाराचे हिस्सा होते म्हणून निवडून आले। 2019 ला महाराष्ट्राची सत्ता ही मोदीजींचा फोटो लावून मोदीजींचे परिवारचे आम्ही हिस्से आहोत असं म्हणून आमदार निवडून आणले आणि मग त्यानंतर मनामध्ये गद्दारी आणि बेईमानी आल्यामुळे आम्ही आता मोदीजींचे परिवार नाही आहोत, आम्ही त्यांच्या परिवाराचे भाग नाही आहोत असे सांगून वेगळे झाले। पण संजय राजाराम राऊतला थोडा आठवण करून देईन की त्याचा मालक मुख्यमंत्री असताना 2019 ते 22 पर्यंत जोपर्यंत महायुतीची सत्ता आली, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला तरी उद्धवजींनी स्वतःचा परिवार मानलं का? कारण का मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये पाटणकर परिवार सोडून दुसरा कुठल्याच परिवाराला आपला परिवार मानलं नाही, सगळ्यांनाच वाऱ्यावर सोडलं। सामान्य जनता सोडा, स्वतःच्या शिवसैनिकांच्या परिवाराला तरी स्वतःचा परिवार उद्धवजींनी मानलं का? हाही प्रश्न आज विचारण्यासारखा वाटतो। जे काही सरकार म्हणून ते ठाकरे सरकार नव्हतं, पण ते पाटणकर सरकार होतं। असलेले सगळे कॉन्ट्रॅक्ट, सगळी कामं, सगळं काय मिळवण्यासाठी, सगळं काय पाटणकरांसाठी, हेच घोषवाक्य उद्धवजींच्या त्या 2.5 वर्षामध्ये होतं। म्हणजे एवढे अन्य शिवसैनिक ईडी आणि सीबीआयच्या संकटामध्ये असताना पण मोदीजींकडे आणि केंद्र सरकारकडे जाऊन पायघड्या कोणासाठी घातल्या? फक्त पाटणकरांसाठी घातल्या। आताही आम्ही जे ऐकतो की दिशा सालियांच्या केस मधून माझ्या मुलाला वाचवा, ते पण स्वतःच्या परिवारासाठीच। म्हणजे महाराष्ट्राची जनता आमचा परिवार नाही, शिवसैनिकांचा परिवार आमचा परिवार नाही, आणि ते मोदीजींवर टीका करतात। अरे जे पंतप्रधान आपलं पूर्ण आयुष्य या देशासाठी ज्यांनी वाहून घेतलेलं आहे, आयुष्यातला प्रत्येक क्षण हा माझ्या देशासाठी कुटुंबीय म्हणून ते घालवतात, अशा व्यक्तीवर टीका करणं, परिवारवाद म्हणून टीका करणं
ही संजय राजाराम राऊतला लाज वाटली पाहिजे. स्वतः संजय राजाराम राऊतनी परिवारापलीकडे काय पाहिलंय का? कोविडचे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे झाले तर खिचडीचे कॉन्ट्रॅक्टचे पैसे मुलीच्या अकाउंटमध्ये, भावाच्या अकाउंटमध्ये, अन्य काही विषय असेल तेही कुटुंबाबद्दलच विचार करायचा, बायकोच्या अकाउंटमध्ये. म्हणून स्वतःनी परिवाराच्या पलीकडे विचार केला नाही. आणि नेमका संजय राजाराम राऊतचा परिवार कुठला, हा पण ह्या निमित्ताने विचारण्यासारखा प्रश्न आहे. नेमकं त्यांचा परिवार भारतीय परिवार आहे, भारतातला आहे किंवा रशियातला आहे, हा ह्या निमित्ताने प्रश्न विचारण्यासारखा आहे. म्हणून मोदीजींनी मणिपूरला आणि या सगळ्या बाबतीमध्ये परत परत बोलतात, मणिपूरला गायला पाहिजे, मणिपूरला सहानुभूती दाखवली पाहिजे, मणिपूरचा प्रश्न. अरे बाबा, तुम्ही पत्राचाळ मधल्या राहणाऱ्या मराठी कुटुंबियांना स्वतःचा परिवार समजलं असतं तर आज ते लोक बेघर झाले नसती, आज ते लोक रस्त्यावर आली नसती. म्हणून पहिलं पत्राचाळ मधल्या मराठी माणसांना स्वतःचा परिवार स्वीकार माना आणि मग मणिपूर आणि अन्य गोष्टींबद्दल विचार करा. धन्यवाद.